नवरा कामानिमित्त राहायचा घराबाहेर, बायको घरी बॉयफ्रेंडला बोलवायची आणि शेवटी देशात अनैतिक संबंधांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. प्रत्येक दिवशी विविध प्रकारच्या घटना समोर येत आहेत. याच अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्येचा आणि हत्येचा प्रकारही घडत आहेत आणि अशा घटना घडत आहेत. यातच आता आणखीन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. एका महिलेचा पती घराबाहेर राहून मजुरी करत होता. मात्र त्याचवेळी पती कामावर बाहेर जायचा आणि त्याची पत्नी आपल्या प्रियकराला गुपचूप बोलून घ्यायची आणि प्रियकरही प्रेयसीने बोलवल्यावर लगेच येऊन जायचा. हा प्रकार अनेक दिवस चालला होता. मात्र एक दिवस असं घडलं की ज्यांची या दोन्ही प्रियकर आणि प्रेयसीने कल्पनाही केली नसेल. एक दिवस जेव्हा हा प्रियकर आपल्या विवाहित प्रेयसीच्या घरी तिला भेटायला पोहोचला, त्याचवेळी गावकऱ्याची नजर त्यांच्यावर पडली आणि मग गावकऱ्यांनी या दोन्ही जणांना फार वाईट अवस्था केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. ही घटना जुमई शहरातील खैरा पोलीस ठाणे हद्दीतील गोसाईहीड गावातील असल्याचे सांगितले जात आहे. गोसाईहीड गावातील एका महिलेचा पती बाहेर गावी राहून काम करायचा. मात्र पती घरी नसताना ही महिला आपल्या प्रियकराला घरी बोलवायची आणि गुपचूप महिलेच्या घरी पोहोचायचा. आणि एक दिवस गावकऱ्यांनी या दोघांना रंगेहात पकडले आणि जोरदार मारहाण केली. कुणीतरी या घटनेचा व्हिडिओ बनवला, तो सोशल मीडियावर व्हायरल करून दिला. हा व्हिडिओ लोकल 18च्या टीमकडे आहे. मात्र लोकल 18 या व्हिडिओबाबत कोणताही दावा करत नाही असे सांगितले जात आहे. हा व्हिडिओ 10 दिवस जुना आहे. तर यांचं असं जुळलं होतं सूत. गावकऱ्यांनी सांगितले की महिला कोणत्या तरी कामाच्या निमित्त कोर्टात जायची आणि त्याच ठिकाणी काम करणाऱ्या मलयपूर येथील एका तरुणासोबत तिचा संवाद झाला आणि दोघांमध्ये प्रेम झाले. या दोघांमध्ये प्रेम झाल्यानंतर हे दोघे एकमेकांच्या जवळ आले आणि पतीच्या बाहेर राहण्याचा फायदा घेत महिला त्याला आपल्या घरी बोलवायची. हा सर्व प्रकार अनेक दिवस चालत राहिला. एक दिवस गावकऱ्यांनी या दोघांना पकडले आणि त्यांना जोरदार मारहाण केली. असे सांगितले जात आहे की या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. मात्र दोन्ही बाजूने आणि बाजूच्या वतीने कोणताही लिखित तक्रार करण्यात आलेली नाही आणि समझोता केल्यानंतर हे प्रकरण मिटवण्यात आलं आहे. पोलिसांनी याबाबतीत कोणताही दावा केलेला नाही आणि या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.